आपण काय केलं, यमक असणारे शब्द घेतले. कोणते घेतले सांगा म्हणा. झरा, करा, घरा, चरा, चारा, मारा, भरा, स्वरा, बारा, गारा, धारा, दारा, भारा, तारा, पारा. एवढं कळलंय. आता आपल्याला काय करायचं आहे, या शब्दांना बांधायचं आहे. कशात, ओळीमध्ये बांधायचं आहे. पण एक अट आहे की हे शब्द कधी कुठे आले पाहिजे, शेवटी. कुठे आले पाहिजे, शेवटी. तर आता आपण यातलं नाव घेऊ, तारा. ठीक आहे. तारा आणि घरा घेऊ. तारा, घरा. तारा, पळाली घरा. तारा, पळाली घरा. आले शेवटी घरा. हां. नंतर आता आपण बारा घेऊ का. ठीक आहे. घड्याळात, कुठं वाजन बारा, घड्याळात वाजले बारा. घड्याळात वाजले बारा. आलं बारा शेवटी, रा. त्याच्यानंतर आता आपण हे घेऊ, स्वराचं घेऊ का. हां. स्वरा. स्वराने दिला नारा. करूया आपण, स्वरा आणि नारा. हां. स्वराने दिला नारा. अरे शेवटी नारा. स्वराने दिला नारा. आता आपण धारा करू. धारा करू. काय करू, धारा कुठून येईल, धारा कुठून येईल, धारा पहालवरून. बरं, धारापेक्षा पहिले काय येईल, पावसाच्या आधी काय येईल, धारा म्हणजे पावसात येणार आहे. त्याच्या आधी काय येईल, काय सुटन रे, वारा आहे ना. सुटला जोऱ्याचा वारा. सुटला जोऱ्याचा वारा. बघा, घरा झालं, बारा झालं, नारा झालं, वारा झालं. सुटला जोऱ्याचा वारा. मग वारात काय होईल, मग वारा गेल्यानंतर धारा येईल. धारा कुठून येते, आभाळातून येईल ना रे. हा. सुटला जोऱ्याचा वारा, पडल्या आभाळातून धारा. पडल्या आभाळातून धारा. पडल्या आभाळातून धारा. नंतर पारा वाढवायचा का, कोणाचा पारा वाढवायचा, पारा कोणाचा वाढते. आता इथं नाव घेऊ आपण, वीरा नाव आहे ना. वीराचा चढला पारा. वीराचा चढला पारा. कोणा पारा चढणे म्हणजे राग येणे. का बरं राग आला असेल त्याला. नंतर मारा होते. मारा कोणाचा होईल, आता पाऊस येऊन राहिलेला आहे. आपण थीम कोणाची घेतली, पावसाची घेतली. मग आता धाराही पडल्या, वाराही आला, मग सोबत काय पडेल वरून, बर्फ म्हणजेच गारा आहे ना. आता आपण गारा घेऊया. ठीक आहे. वीराचा चढला पारा, कशावर पडन तर तो चिडला असेल. कशावर पडल्या, त्याच्यावर पडल्या ना. त्याच्या गाडीवर घेऊ आपण. हा. गाडीवर पडल्या गारा. गाडीवर पडल्या गारा. म्हणूनच त्याचा पारा वाढेल की नाही. हां. मग आता झालं, दारा झालं. आता भाराचं करूया आपण. भारा. सांगा बरं, भाराचं काय होईल, भार पडेल का, कशाचा भारा होईल का, भरा होईल का, भरा. हा. मुले म्हणाली भरा. गारा पडल्या ना. आता तर कोण म्हणाली, हिराचं नाव घेऊ आपण. हिरा आहे ना. हिराने भरल्या भरा. हिराने भरल्या गारा पडल्या ना. हिराने पटकन आपल्या ओट्यामध्ये भरल्या. हिराने भरल्या भरा. नंतर आता आपण काय करू, झराचा. पाऊस पडल्यामुळे काय होईल, वाहू लागला झरा. वाहू लागला झरा. वाहू लागला झरा. आता झरा झालं. हां. नंतर आता झरा वाहू लागला. मग आता काय करावं लागेल, झऱ्यामध्ये काय टाकायचं, पाणी तर राहीलच. तर पाण्यात काय सोडतो,
जहाज जहाज म्हणजे त्याला काय म्हणून नाव आहे ना, नाव म्हणून ना आपण. हा तर मग आता लवकर नाव करा है ना, लवकर नाव करा. नाही होड्या म्हणून, लवकर होड्या करा, लवकर होड्या करा. करा. नंतर हातात हातात नाजूक धरा, हातात नाजूक हातात धरा लागेल ना, अगदी हळू धरा लागेल की नाही, नंतर फाटून जाईल ना आपल्या. हातात नाजूक धरा. नंतर नंतर चारा. हातात नाजूक धरा. आता चारा काय होईल, चारा समजा चारा असेल तर भिजेल ना चारा, पावसाने भिजला चारा, पावसाने चारा. भिजला चारा. चारा, पावसाने भिजला चारा. पक्ष्यांचा पडला नारा. नाही निवारा म्हणू आपण, निवारा घेऊन घेऊ का एकदाचा. पक्षाचा पडला निवारा, पक्षाचा पडला निवारा. निवारा, पक्षाचा पडला निवारा. निवारा. नंतर पावसाने केले 3 तेरा है ना, पावसाने केले 3 तेरा. पावसाने केले 3 तेरा. 3 तेरा. नंतर नंतर सारा. आता पाऊस गेलाय ना, आता थोडस आभाळामध्ये इंद्रधनुष्य येईल, भारू. तो कसा चमकते, ते रंगबिरंगी. रंगीबेरंगी. तर आपण हिरा म्हणू, ठीक आहे, हिरा म्हणू. आभाळात चमके इंद्रधनुष्य हिरा, नाही इंद्रधनुष्याचा चमकला हिरा असं करू. हां, इंद्रधनुष्याचा चमकला हिरा. हिरा. ही झाली आपली कविता तयार. ठीक आहे, तुम्हाला कळलं. आता सगळ्यात पहिले आपण काय केलेलं आहे, एक अक्षर ठरवलं, ते अक्षर शेवटी सेम आलं पाहिजे, त्याची आपण शब्द घेतली आणि आपण ती शब्द घेतल्यानंतर एक थीम बनवली. तर आता ही थीम कशाची बनवली आपण, काय बनवलं याच्यामध्ये, कोणाचं वर्णन केलं, कविता. हो कोणाचं वर्णन केलंय, हो वर्णन कुणाचं केलं, हे जे आहे. तारा पळाली घरा, घड्यात वाजले 12, स्वराने दिला नारा, सुटला जोऱ्याचा वारा, पडल्या आभाळातून धारा, विराचा चढला पारा, गाडीवर पडल्या गारा, हिराने भरल्या भरा, वाहू लागला झरा, लवकर होड्या करा, हातात नाजूक धरा, पावसाने भिजला चारा, पक्ष्यांचा पडला निवारा, पावसाने केले 3 तेरा, इंद्रधनुष्याचा चमकला हिरा. कोणाचं वर्णन केलंय आपण याच्यात, पाण्याचं, पावसाचं वर्णन केलंय. मग तसंच तुम्हाला धरायचं आहे, एक वर्णन करायचं आणि बरोबर त्याचं यायला पाहिजे. जमेल, ठीक आहे.